नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वॉरियर्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. या टॉपिकवरील अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, इसवी सन 1800च्या सुमारास किती मूलद्रव्ये ज्ञात होती? इसवी सन 1800च्या सुमारास. तर या सुमारास जवळपास 30 मूलद्रव्ये ज्ञात होती. पुढचा प्रश्न, सध्या विज्ञान जगताला किती मूलद्रव्ये ज्ञात आहेत? तर सध्या विज्ञान जगताला 118 मूलद्रव्ये ज्ञात आहेत. पुढचा प्रश्न, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम कोणत्या मूलद्रव्यापर्यंत लागू होतो? तर न्यूलँडने जे अष्टकांचे नियम मांडले ते नियम कॅल्शियम या मूलद्रव्यापर्यंत लागू होतात. पुढचा प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत एकूण किती मूलद्रव्ये होती? तर मेंडेलिव्हने ही जी आवर्त सारणी तयार केली होती तिच्यामध्ये 63 मूलद्रव्ये होती. पुढचा प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या डॉट डॉटचे आवर्ती फल असते. कोणाच्या? तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार अणुवस्तुमानांचे गुणधर्म हे त्यांचे आवर्ती फल असतात. अणुवस्तुमानांचे. पुढचा प्रश्न, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल संदिग्धता होती? तर कोबाल्ट आणि निकेल ही जे दोन मूलद्रव्ये आहेत यांच्या बाबतीत मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत क्रमाबद्दल संदिग्धता होती. कोबाल्ट आणि निकेल. पुढचा प्रश्न, हेनरी मोजले यांच्याप्रमाणे मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या डॉट डॉटचे आवर्ती फल असते. तर हेनरी मोजले यांच्यानुसार अणुअंकांचे किंवा अणुक्रमांकांचे. तर मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीनुसार वस्तुमानांचे असते. तर हेनरी मोजले यांच्या आवर्त सारणीत अणुअंकांचे किंवा अणुक्रमांकांचे. हेनरी मोजले यांनीच आधुनिक आवर्त सारणी दिली. आधुनिक आवर्त सारणीचेच मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांचे अणुअंकांचे किंवा अणुक्रमांकांचे आवर्ती फल असते. आधुनिक आवर्त सारणीत म्हणजेच हेनरी मोजले यांनी दिलेली. आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त व गण आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीत 7 आवर्त म्हणजे जे आडवे आहेत ते 7 आवर्त व 18 गण आहेत. जे उभे आहेत ते गण आहेत. ते उभे गण 18 आहेत, तर जे आडवे आहेत ते 7 आवर्त आहेत. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण किती चौकटी आहेत? एकूण किती चौकटी आहेत? तर 118 इतक्या चौकटी आहेत आधुनिक आवर्त सारणीत. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत एकूण किती खंड आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीत एकूण 4 खंड आहेत. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. पुढचा प्रश्न, राजवायू आवर्त सारणीतील कोणत्या खंडात आहेत? राजवायू म्हणजेच निष्क्रिय वायू म्हणजे ज्यांचं अष्टक पूर्ण आहे. तर हे वायू पी खंडात आहेत. जे उजवीकडील आहेत. आपल्या हाताच्या उजवीकडील सर्वात उजवीकडील भाग जो पी खंड आहे तो राजवायूंचा आहे किंवा निष्क्रिय वायूंचा आहे किंवा निष्क्रिय मूलद्रव्यांचा आहे. पुढचा प्रश्न, राजवायू कोणते आहेत? म्हणजे निष्क्रिय वायू कोणते आहेत? तर हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे जे वायू आहेत ते राजवायू आहेत. तसेच त्यांना निष्क्रिय वायू असे देखील म्हणतात. निष्क्रिय वायू राजवायू का म्हणतात? तर यांचं अष्टक पूर्ण आहे आणि हे इतर मूलद्रव्यांशी अभिक्रिया करत नाहीत. पुढचा प्रश्न, आवर्त सारणीतील कोणत्या मूलद्रव्यानंतरची सर्व मूलद्रव्ये ही मानव निर्मित आहेत? तर आपला जो युरेनियम आहे या युरेनियमचा नंतरची जी मूलद्रव्ये आहेत ती सर्व मानव निर्मित आहेत. मानव निर्मित तसेच किरणोत्सारी देखील आहेत. युरेनियमचा अणुअंक 92 इतका आहे. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीतील गण व आवर्ताची वैशिष्ट्ये मूलद्रव्यांच्या डॉट डॉट मुळे आहेत. तर गण व आवर्तांची जी वैशिष्ट्ये आहेत ते मूलद्रव्यांच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे आहे. इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे. पुढचा प्रश्न, अणुत्रिज्या मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात? तर अणुत्रिज्या मोजण्यासाठी पिकोमीटर हे एकक वापरतात.
पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻12 मीटर. पुढचा प्रश्न, हॅलोजन मूलद्रव्य कोणत्या गणात आहे? तर हॅलोजन मूलद्रव्य हे 17व्या गणात आहेत. पुढचा प्रश्न, हॅलोजन मूलद्रव्ये कोणती आहेत? तर फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, क्लोरीन ही जी मूलद्रव्ये आहेत त्यांना हॅलोजन मूलद्रव्ये म्हणतात. ही 17व्या गणात आहेत. इथे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हॅलोजन मूलद्रव्ये ही कोणत्या गणात आहेत? तर ही 17व्या गणात आहेत. हा वर आपण पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न, आवर्त सारणीमध्ये नागमोडी रेषेच्या किनारीने असणारी मूलद्रव्ये कोणती? आवर्त सारणीमध्ये आपल्याला उजव्या साईडने एक नागमोडी रेषा दिसते. त्या नागमोडी रेषेच्या किनारीने असणारी मूलद्रव्ये कोणती आहेत? तर ती धातू सदृश्य आहेत, म्हणजे सेमीकंडक्टर. धातू व अधातू दोन्हींचे गुणधर्म दाखवते. पुढचा प्रश्न, आवर्त सारणीतील नागमोडी रेषेच्या डाव्या व उजव्या बाजूची मूलद्रव्ये कोणती आहेत? तर जी नागमोडी रेषा आहे तिच्या डाव्या बाजूची धातू आहेत, तर उजव्या बाजूची अधातू आहेत. म्हणजे डाव्या बाजूला जे आहेत ते धातू मूलद्रव्ये आहेत, तर उजव्या बाजूला जी आहेत ती अधातू मूलद्रव्ये आहेत. डाव्या बाजूची धातू, उजव्या बाजूची अधातू. पुढचा प्रश्न, किरणोत्साराचा शोध कोणी लावला? तर किरणोत्साराचा शोध हेन्री बॅक्वेरेल या शास्त्रज्ञांनी लावला. पुढचा प्रश्न, मूलद्रव्यांचे समस्थानिके म्हणजे काय? तर समस्थानिके म्हणजे यात अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमान अंक भिन्न. हा प्रश्न भरपूर परीक्षांना विचारलेला आहे. तर समस्थानिके म्हणजे काय? तर अणुक्रमांक सारखा परंतु अणुवस्तुमान अंक भिन्न. पुढचा प्रश्न, मूलद्रव्यांचे मतदानाच्या शाईमध्ये कशाचा वापर करतात? तर आपली जी मतदानाची शाई आहे त्यामध्ये सिल्वर नायट्रेटचा उपयोग करतात. पुढचा प्रश्न, संयोग अभिक्रियेत किती उत्पादिते मिळतात? तर संयोग अभिक्रियेत एकच उत्पादित मिळते. संयोग अभिक्रिया म्हणजे एक किंवा दोन अभिक्रियाकारक असतात व त्यांची अभिक्रिया होऊन आपल्याला एक उत्पादित भेटतं. याला म्हणतात संयोग अभिक्रिया. संयोग म्हणजे दोन किंवा अधिक गोष्टी एकत्र येणे. तर मग यातून जे उत्पादित भेटतं ते एक भेटतं, म्हणजेच संयोग अभिक्रियेतून आपल्याला एक उत्पादित भेटतं. तर पुढचा प्रश्न, अपघटन अभिक्रियेत किती अभिक्रियाकारक असतात? तर अपघटन अभिक्रियेत एकच अभिक्रियाकारक असतं आणि यातून आपल्याला दोनापेक्षा अधिक उत्पादिते भेटतात. अपघटन अभिक्रियेत दोनापेक्षा अधिक उत्पादिते भेटतात, तर संयोग अभिक्रियेत एकच उत्पादित भेटतं. संयोग अभिक्रियेत अभिक्रियाकारक जास्त असतात, तर अपघटन अभिक्रियेत अभिक्रियाकारक हा एकच असतो आणि उत्पादिते अनेक असतात. पुढचा प्रश्न, विद्युत अपघटनात कोणते वायू तयार होतात? तर विद्युत अपघटनात हायड्रोजन व ऑक्सिजन हे दोन वायू तयार होतात. हायड्रोजन व ऑक्सिजन विद्युत अपघटनामध्ये. पुढचा प्रश्न, ऑक्सिडीकरण अभिक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो? तर ऑक्सिडीकरण ही जी अभिक्रिया होते यात हायड्रोजन वायू बाहेर पडतो. ऑक्सिजन वायू आत येतो तर हायड्रोजन वायू बाहेर जातो ऑक्सिडीकरण अभिक्रियेत. आणि पुढचा प्रश्न, क्षपन अभिक्रियेत कोणता वायू बाहेर पडतो? तर वरच्या अभिक्रियेच्या उलट अभिक्रिया होते इथे ऑक्सिजन वायू बाहेर पडतो तर हायड्रोजन वायू आतमध्ये येतो क्षपन अभिक्रियेमध्ये. पुढचा प्रश्न, पेशीमधील श्वसनादरम्यान कोणती अभिक्रिया घडत असते? तर पेशीमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. पुढचा प्रश्न, ऑक्सिडीकरण व क्षेपण या अभिक्रिया एकाच वेळी घडत असतील तर या अभिक्रियेला कोणती अभिक्रिया म्हणतात? जेव्हा ऑक्सिडीकरण व क्षेपण या अभिक्रिया एकाच वेळी घडतात तेव्हा त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असे म्हणतात. रेडॉक्स अभिक्रिया. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण यावरील अत्यंत महत्त्वपूर्ण असे 28 प्रश्न पाहिले आहेत उत्तरांच्या स्वरूपात. याच प्रकारचे प्रश्न आपल्याला नक्कीच आगामी परीक्षांमध्ये दिसतील. तर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.